जे हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2026 पर्व 6 च्या निमित्तानं मुख्य मंच कार्यक्रम आणि मुख्य व्यासपीठ होते, ज्यांचं नुकतं शुभागमन होते. आपल्या पुण्यनगरीतील याच तालुक्यातील असणारे सुपुत्र परंतु इंस्टाग्राम वरती फेमस असणारे रील स्टार सन्माननीय व्हीव्हीएस मामांचं शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं RPL 2026 पर्व 6 मध्ये व्हीव्हीएस मामांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत सन्माननीय अखिल भारतीय बलिदान संघटनेचे मामा, त्याचबरोबर समीर शेठ सातकर पाटील यांचे चिरंजीव विनोददादा सातकर पाटील या सर्व अतिथींना विनंती आपण मान अपमानाचा किताब देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहोत. या ठिकाणी आसिफ शेख यांना सन्मानित करतोय प्रसिद्ध रील स्टार व्हीव्हीएस मामा. त्याचप्रमाणे आपण पाहतोय उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण. जोरदार टाळ्या. हवेली तालुक्यातील वाघोलीचा हा सितारा हुतात्मा राजगुरुनगर प्रीमियर लीग मध्ये ठरतोय मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. जोरदार टाळ्या आसिफ सरांसाठी. उत्कृष्ट खेळी पाहायला मिळाली आणि खरं तर पहिल्यांदाच आपण पाहतोय या ठिकाणी राजगुरुनगर शहरामध्ये आणि राजगुरुनगर प्रीमियर लीग मध्ये डे नाईट क्रिकेट पाहायला मिळते. खरं तर डे नाईट क्रिकेट आणि विशेषतः वाघोलीमध्ये खूप सारं क्रिकेट खेळलं जातं, पण आमच्या राजगुरुनगर मध्ये आलात, काय वाटतंय? काय प्रेक्षकांकडून प्रेम मिळालं, काय सांगाल? राजगुरुनगर मध्ये यायचं आम्ही वाट बघत असतो, कारण मागच्या वर्षी पण मी या टुर्नामेंटला खेळत होतो. इथं दुसऱ्यांना शब्दच देता येत नाही, कारण ऑलरेडी आयकॉन फिक्सच असतो या बर्गे सरांच्यात. पहिलं तर संघ मालकांचा आभार मानतो की त्यांनी मला खेळायची संधी दिली त्यांच्या संघात, आणि नियोजनाचं बोलावं तेवढं कमी आहे, कारण एवढं चांगलं आउटफील्ड असं कुठंच नसतं. इंटरनॅशनल ग्राउंडसारखं एक फक्त ग्रास नाही, गॅपमध्ये बॉल गेला की बॉल थांबत नाही. आणि पहिल्याच वर्षी नाईटचं नियोजन खूप छान केलं आहे, लाईटी पण चांगले लावलेले. विशेषतः एक टिप्स मी तुझ्याकडून घेईल. विशेषतः वाघोलीमध्ये नाईटचं क्रिकेट खूप खेळलं जातं, पण मला वाटते राजगुरुनगरचे कमी खेळाडू आहेत जे नाईटमध्ये क्रिकेट खेळले असतील. काय अनुभव आहे? नाईटचं क्रिकेट आणि डेचं क्रिकेटमध्ये खूप फरक आहे, कारण डेला प्लेयर लोकांना खूप प्रॅक्टिसची सवय असते आणि कसंही बॉल तुम्ही मारणं सोपं असतं, पण नाईटला बॉल ट्रॅव्हल होत नाही आणि साईड व्हायला थोडा प्रॉब्लेम होतो सवय नसली की. मग त्याप्रमाणे चुकीचा बॉल भेटला तरच तुम्ही अटॅक करा, नाहीतर चांगल्या बॉलला विकेट भेटायचे चान्सेस जास्त असतात. ओके, हे होते आसिफ शेख मॅन ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी, आणि खूप सुंदर क्रिकेट त्यांच्याकडून पाहायला मिळालं आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचे मानकरी ठरलेत. आसिफ, तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. त्यानंतर टॉसकडे आपण येणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या, आपण टॉस करणार आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं राजगुरुनगरचा लाडकं व्यक्तिमत्व आणि रील स्टार म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो व्हीव्हीएस मामा या ठिकाणी आहेत, आणि विशेषतः सिट्टीवाले मामा आज आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि एका बाजूला सचिन बर्गे आणि एका बाजूला अमर गोरे. खऱ्या अर्थानं राजगुरुनगर प्रीमियर लीग मध्ये राजगुरुनगर तालुक्यातील दोन धुरंदर तुम्हाला एकमेकांच्या समोर पाहायला मिळतील. सचिन बर्गे सर एका बाजूला आहेत, अमर गोरे सर एका बाजूला आहेत. कॉल करायचा असेल सचिन बर्गे सर कॉल करतील. व्हीव्हीएस मामा इथे आहेत. काटा कॉल, इट्स काटा. सचिन बर्गे सरांनी या ठिकाणी टॉस जिंकलाय. सर काय निर्णय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. विशेषतः या अगोदर दिवसामध्ये एक मॅच खेळली, आता रात्रीमध्ये खेळायचंय, काय चेंजेस असतील, काय सांगाल? नाही, थोडंसं आपल्या तालुक्यात बरेचसे ग्रामीण पिरा असल्यामुळं कमी खेळतात नाईटला. बऱ्याच मला सुद्धा प्रॉब्लेम होते थोडंसं विकेटवर बॉल साईड व्हायला, त्यामुळं कमीत कमी धावसंख्या होईल असं. खरं तर ही लढत पाहण्यासाठी आज राजगुरुनगर उत्साहित असतील, कारण एका बाजूला अमर गोरे, बाजूला सचिन बर्गे. काय सांगाल? निश्चितच, कारण गेली 10-15 वर्ष आम्ही दोघंजण एकत्र खेळतोय. तो जिंकला तरी मला आनंद आहे, कारण चाकणची टीम पण माझीच टीम होती, कारण त्यांचाच कॅप्टन मी होणार होतो, पण लास्ट मोमेंटला आपण टीम घेतली, त्यामुळे मला पर्यायच राहिला नाही, त्यामुळे मी इकडं कॅप्टन झालो. अमर जिंकलं काय, मी जिंकलो काय, तर दोन्हीचा मला आनंदच राहील. धन्यवाद. खरं तर हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे. सचिन बर्गे माझ्या बरोबर होते, दुसऱ्या बाजूला अमर गोरे सर. खरं तर पुन्हा एकदा पहिला सामना जिंकला, दुसरा सामना सचिन बर्गे यांच्या विरोधात आहेत. काय सांगाल? आम्ही टॉस जिंकलो असं तरी आम्हाला बॅटिंगच घ्यायची होती, कारण की नाईटला चेसिंग करणं जरा थोडं अवघड झालं, त्यामुळे आम्हाला बॅटिंगच घ्यायचं होतं, आणि जे आलं ते चांगलंच आहे. आणि
दोन्ही टीम आमच्या जवळच्या आहेत, माळुंगे आणि चाकण, म्हणजे फरक काही नाही आहे. फक्त टीमा वेगळ्या, संघ मालक वेगळे आहेत, तर दोन्ही टीमचे कॅप्टन हे दोन्ही एकत्रच आहेत. विशेषतः मगाशी देखील या अगोदरचा सामना आपण पाहिला. आसिफ शेख एक मोठं आव्हान असेल, काही रणनीती वापरणार आणि विशेषतः चेंजेस काय असतील मॅच मध्ये? रेग्युलर जो चेंज करायचे ते केलेत आणि आसिफसाठी असं काही प्लॅन नाही आहे, जे आम्ही रेग्युलर खेळतो तेच आपलं नॉर्मल ह्याच्यावर खेळणार. शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रभर खूप क्रिकेट खेळलं, पण यावर्षी तालुक्यामध्ये इतक्या मोठ्या लेवलची स्पर्धा खेळताय, काय अभिमान वाटतो की नाही? नक्कीच अनुभवांची गोष्ट आहे की तालुक्यामध्ये नाईटची पहिल्यांदा टुर्नामेंट होती आहे, त्याच्यामुळं आम्ही बॅटिंगचं आम्ही हे धरलं होतं, कारण की बरेच जणांना नाईटला बॉल दिसायचा प्रॉब्लेम होतो, त्यामुळं. ओके, धन्यवाद. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. क्रिकेटमध्ये नारंगावचं नाव आणि स्वतःचं नाव त्यानं सुवर्ण अक्षरानं का कोरलंय त्याची प्रचिती तो मैदानात मध्ये देतोय. षटकार ठोकलाय धनंजय रौंदळवरती केलेलं आक्रमण धावफलकामध्ये 20 धावा तुम्हाला धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत. निश्चितच 20 धावा इथे धावफलकावरती आपण पाहतोय. राजू पाटे बद्दल आपण चर्चा करत होतो, कित्येक काळ या मैदानावरती तो खेळलेला आणि निश्चितच या मैदानाचा चौफेर बाजूची त्याला इथे निश्चितच खात्री आहे आणि इथे देखील 5ची कडा पाहायला मिळते. नो चान्स, 4 धावा मिळतील राजू पाटील. थँक्यू. खरं तर नशिबाने मिळालेला हा चौकार आहे. कदाचित बॉल बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये देखील जाऊ शकत होता, पण आपण पाहिलं गॅप मध्ये हा बॉल गेला. देखील खचाखच बदल्यात खूप सारे प्रेक्षक आलेत. आमचे मित्र आकाशजी झरे हे देखील या मैदानावरती उपस्थित झालेत. आपलं देखील मनपूर्वक असं स्वागत. जाऊया मॅच कडे. हो पुन्हा एकदा हो राजू पाटीलला जीवदान. ही कॅच मैदानाच्या आतमध्ये सोडलीये. प्रेक्षक या ठिकाणी नक्कीच विचार करतील ही कॅच सोडलीये की मॅच सोडलीये. याही गोष्टीची चर्चा इथे कॉम्बॉक्स मध्ये होणार आहे. निश्चितच समीकरण आपण सातत्यानं पाहत असतो, कॅच पकड आणि मॅच जिंका. आणि राजू पाटीलचा झेल मैदानाच्या आतमध्ये सोडणं अर्थात प्रतिस्पर्धी संघानं यमराजाच्या घरात डोकवल्यासारखं आहे. या ठिकाणी होतं संपली. धन्यवाद डीजे. सुमधुर आवाज आपण ऐकतोय ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत खूप चांगल्या प्रकारचे ट्रान्स आपल्याला ऐकायला मिळतात. संगीत ऑडिओ नारायणगाव यांच्या माध्यमातून दणदणीत आणि खणखणीत आवाज या स्पर्धेत आपण पाहतोय. त्यांचे हुतात्मा राजगुरू फॅमिली कमिटीचे उत्तर आम्ही सतत आभार. प्रेक्षकांसाठी एक आणखी एक खुश खबर आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून येणारे 7 दिवस प्रेक्षकांसाठी एक आकर्षक आणि ब्रँडेड कंपनीची स्पोर्ट्स सायकल आपण भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना देऊन सन्मानित करणार आहोत. लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहे. आपण पाटेकर काळूस नगरीच्या मित्रपदावर उपस्थित होतो. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2026 मध्ये उपस्थित झालेल्या